हाय हॅलो नमस्कार एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान मजेत असतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता हे जे काही कांदे दिसतात ना, तर हे बिलीव नाही करणार तुम्ही, ही जी गोण आहे ना ती 55 किलोची आहे आणि बाजूला जे ठेवलेले आहेत ते 30 किलोचे आहेत। तर आहोंच्या ओळखीने त्यांनी आहोंना दिले आहेत। तर एक गोणी जी आहे ती माझ्या असं ओळखीची आहे, त्यांच्यासाठी आहे, ते घेऊन जाणार आहे आणि दुसरी गोणी आमच्यासाठी आहे। तर जेव्हा ते आलं तेव्हा मला खूप सरप्राईज वाटलं की हे काय आहे, तुम्ही मला विचारलं नाही आणि एवढे आता हे कांदे एवढे करायचे तरी काय। पण ते म्हणाले वापर पूर्ण वर्षभर जाऊ दे, 6 महिने जाऊ दे, उन्हात वाळव किंवा त्याला हवेत ठेव, पण छान वापर। पावसाळ्यात त्यांना असं वाटतं की कांदे महाग होतात म्हणून। तर मी तरीसुद्धा इतके कांदे। तर जर कोणी बदलापूरमध्ये राहत असेल आणि त्यांना कांदे हवे असेल तर 19 रुपये किलोनी त्या व्यक्तीने आम्हाला दिलेले होते। तर आम्ही हे असे 55 किलो आणि आमची एक ओळखीची आहे तिलासुद्धा 55 किलो घेऊन दिले आहे। तिचा हट्ट होता म्हणून आम्ही तिला घेऊन दिलं, नाहीतरी आम्ही असं कोणालाही घेऊन देत नाही। पण जर तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून त्यांचा नंबर मागू शकतात आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर देतेच। इथे आता बघा हे जे काही मी आज ऑनलाईन शॉपिंग म्हणजे ग्रोसरी मागवली होती। तर मी ऑनलाईन भाज्या मागवत नाही, मला अजिबात आवडत नाही। पण कधी ऑनलाईन बघा ऑफर असतात ना, तर खूप कमी प्राइजेसमध्ये भाज्या भेटतात, तेव्हा मी नक्कीच भाज्या घेते। एक तरी मी दिवसभरातून असं फ्लिपकार्टवर वगैरे झलक मारते। तर मला आज खरंच खूप म्हणजे स्वस्त मिळालं आणि म्हणून मी पटकन मागून घेतलं। नाही तर मला मार्केटमध्ये जाऊन छान निवडूनच घ्यायला आवडतं आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं, थोडी एक फेरीसुद्धा होते आपली त्यानुसार। आणि आता हे जे मँगो आहेत, आता हे मँगो जे आहेत ना, ही माझी एक मैत्रीण आहे, तिच्या फार्म हाऊसवरती म्हणजे त्यांच्या बागेमधले हे आंबे आहेत। पण हे खरंच सिरियसली खूप गोड होते। ते जसे जसे पिकतात तसे आम्ही खातो आणि ते गोड आहेत। जर तुम्हाला तिचा नंबरसुद्धा हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तिचा नंबर नक्कीच देईल। हिरवे आहेत पण ते पिकतात आणि अर्धे हिरवे असल्यावर पण ते गोड लागत आहेत। आम्हाला तर म्हणजे धीर पण धरवत नव्हता तसं, तर आम्ही मग ते मँगो खात चाललो होता। एकही आंबा आम्हाला कधीही आंबट लागला नाही। तर हा माझा एक्सपिरियन्स आहे। जर तुम्हाला हवा असेल तिचा नंबर तर नक्की मला कमेंट करून तिचा नंबर मागा। तर त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त फ्रेश होऊन मी आईकडे गेली होती। तर तिची तब्येत ठीक नसल्यामुळे मी तिला बोलली चल तुला एक फेरी मारून आणते, थोडं पाणीपुरी वगैरे पण खाऊ। पण तिचं खरंच मूड नव्हतं तरी आम्ही तिला जबरदस्ती घेऊन गेलो बाहेर। तर म्हणजे कसं बाहेरची थोडी हवा लागली ना की छान वाटतं। पण रस्त्यामध्ये ना माझ्या मम्मीच्या इकडे एक ना बंगलो बनवलेला आहे। अहो ऑसम, काय तो बंगलो, बाबा तो बघताच मला ना तो पिक्चर क्लिक करायचं इच्छा झाली आणि मी तो क्लिक केला। मला ते योग्य वाटत नव्हतं की असं दुसऱ्यांचे घराचे फोटो कसे काय काढावे, पण मी काढलं तरी पण, कारण की मला खूप छान वाटलं। प्रत्येकाचं ड्रीम हाऊस टाईप होतं ते। त्याच्यानंतर मस्त पाणीपुरी खाल्ली आणि मुलासाठी पण थोडंसं काहीतरी घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर मम्मीकडे आम्ही जेवण केलं। जेवण केल्यानंतर बघा हे असं मला माहेरीसुद्धा मम्मीची तब्येत ठीक नसते ॲक्च्युली माझ्या, म्हणून नाही तर तिने भरपूर लाड केलेले आहेत माझ्या आधी माहेरवाशिनी म्हणून। तर मग घरी आली, माझं हेडेक होत होतं म्हणून आज मुलांनी न सांगता त्याने कपड्यांच्या घड्या घातल्या। तसं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मुलं माझी हेल्प करतात, कारण मी त्यांना तशा सवयी लावल्या आहेत। मग आता हे त्याने न सांगता हे कपड्यांच्या घड्या घालण्यामागे पण एक मोठं रिझन आहे, ते तुम्हाला नक्की मी कधीतरी सांगेल। आणि मग माझं डोकं दुखत होतं म्हणून येतानाच मेडिकलमधून गोळी घेतली होती आणि मग ती मी खाल्ली। पण बघू आता कधी माझं डोकं राहते दुखायचं काय माहीत नाही, की असं मला वाटतं केसात ना कंटिन्यू आपण डोकं धुतो त्याच्यामुळे माझं डोकं दुखत असेल। तर ना मी स्वतःची काळजी घेते, कारण की ना हे इथे मी जे पाणी आहे ना हे ॲक्च्युली गरम पाणी म्हणजे कोमट पाणी, त्याच्यात 1 चमचा तूप टाकून मी रात्री रोज घेते। कधीतरी स्किप होत असेल पण मी माझी काळजी का घेते, कारण की मी बघितलेलं आहे की जेव्हा आपण स्वतः आजारी पडतो ना तर खरं घर विस्कटतं। म्हणजे मुलांना बाहेरचं खावं लागतं, बाहेरनं ऑर्डर करून जेवण मागवायला लागतं आणि मग ते किती दिवस चालणार ना। मग त्यापेक्षा मला असं वाटतं की आपणच का होणार की आपली हेल्थची काळजी घेतली तर सगळं नीट राहील। कारण की आपण घरची जी स्त्री असते ती चांगली राहिली की म्हणजे घर सगळं नीटनेटकं राहतं। हा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी स्वतःची बऱ्यापैकी काळजी घेते। कारण की मध्यंतरीत असं आपलं आयुष्य असं कधी इम्बॅलन्स होऊन जातं, हेल्थ इश्यू येतात, वयानुसार असे हेल्थ इश्यू यायला लागतात, जशानंतर 30शी नंतर वगैरे। तर मग तसंच मलासुद्धा इश्यूज आले होते आणि मग त्याच्यासाठी मी ही काळजी घेते। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा।